चार ठिकाणी डल्ला मारून पळून जाताना 2 चोरांना अटक केल्याची घटना जळगावच्या जामोदमध्ये घडली आहे। भैयानगरमधल्या सातव यांच्या घरी चोरट्यांनी पहिला हात मारला। त्यानंतरही 4 ठिकाणी चोऱ्या केल्यामुळे चोरीची माहिती ही पोलिसांपर्यंत पोहोचली। त्यामुळे पोलिसांनी शहराच्या चारी बाजूंना नाकाबंदी केली। पोलिसांनी गाडी अडवली। पोलीस आणि चोरट्यांमध्ये झटापट झाली। या झटापटीत 2 चोरटे जेरबंद झाले, मात्र इतर चोर पळून गेले। तिकडे धुळ्यातल्या महापालिकेच्या शाळेमध्ये अज्ञातांनी झाड पेटवल्याचा प्रकार समोर आलाय। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं, मात्र अतिक्रमणामुळे पाण्याचे बंब पोहोचण्यास मोठा अडथळा निर्माण झाला। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे बाल विकास प्रकल्पाला टाळं ठोकल्याची घटना गडचिरोलीच्या भामरागडमध्ये घडली आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांनी भामरागड पंचायत समितीला आकस्मिक भेट दिली आहे। त्यावेळी एकही कर्मचारी बाल विकास प्रकल्पात हजर नव्हता। त्यामुळे स्वतः गोयल यांनी कार्यालयाला टाळं लावलं आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला। अन्नाच्या शोधात आलेलं हरीण विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना गोंदियातल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात घडली आहे। बोडगादेवी गावातल्या एका शेतातल्या तुरीवर हरीण चरत होतं, पण त्याच शेतात असलेल्या विना कठड्याच्या विहिरीत या हरणाचा तोल गेला आणि दरम्यान वनाधिकाऱ्यांनी हरणाचा मृतदेह बाहेर काढला आणि शेतकऱ्यांना विहिरीला कठडे बांधण्याचं आवाहन केलंय। एका महिन्यात पैसे दुप्पट करण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या एकाला सोलापूरमध्ये अटक झाली आहे। माय ग्रेट इन्कम या कंपनीच्या माध्यमातून कंपनीची फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांकडे आली। या तक्रारीनुसार तपास केला असता अनेकांना गंडा घातल्याचं समोर आलं। या प्रकरणी पोलिसांनी नागपूरच्या गणेश कैकाडेला अटक झाली आहे, तर अन्य दोघांवर गुन्हा दाखल झालाय। देशसेवेसाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या मातापित्यांचा आणि रुग्णसेवकांचा सत्कार अहमदनगरच्या कोपरगावात पार पडला। शिवसेनेचे नेते प्रमोद लबडे यांच्या जन्मदिनानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट मंचावरून खाली उतरून या सर्वांचा सत्कार केला। नाशिकमधल्या चांदवडच्या नेमिनाथ महाविद्यालयात 3 दिवसीय मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या 40व्या राष्ट्रीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे। पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन झालंय। या अधिवेशनात प्रामुख्याने आर्थिक सुधारणा आणि भारतीय शेती तसंच महाराष्ट्रातील दुष्काळावर चर्चा होणार आहे। या कार्यक्रमासाठी देशभरातले अनेक प्राध्यापक उपस्थित आहेत। वर्ध्यामध्ये महावितरणने वीज बिल वसुली मोहिमेस दणक्यात सुरुवात केली आहे। एकट्या वर्धा जिल्ह्यात 20 कोटींची थकबाकी बाकी आहे। त्यामुळे महावितरणने थकबाकीमुक्त योजनाही जाहीर केली आहे। त्याद्वारे विलंब कर आणि व्याज माफ केलं जाणार आहे। शिवकालीन गडकिल्ल्यांबद्दल जनजागृती व्हावी यासाठी यवतमाळच्या पुसदमध्ये गडकिल्ल्यांच्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत तब्बल 65 संघांनी भाग घेतला। 300 चिमुकले यामध्ये सहभागी झाले। गोंदियामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मदत करणाऱ्या 21 तक्रारदारांचा सत्कार करण्यात आलाय। लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचं औचित्य साधत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। लाचखोरीला आळा घालण्यासाठी जनजागृती व्हावी आणि तक्रारदारांना प्रोत्साहन मिळावं हा या कार्यक्रमाचा उद्देश होता।